नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण बुकर पुरस्कार असेल, मॅन बुकर पुरस्कार असेल किंवा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल वा मॅन बुकर इंटरनॅशनल आणि मॅन बुकर हे वेगवेगळे पुरस्कार आहेत, हे आपल्याला आत्ता बघायचे आहेत. त्यानंतर बघा कुठला पुरस्कार बघायचा आहे. रणजित सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे, तोही बघायचा आहे. ओके. त्यानंतर काय किड ऑफ द इयर पुरस्कार असतील की कुणाला मिळालेला आहे. आणि प्रसिद्ध किशोरवयीन मलाला युसुफजाई म्हणजे काय दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कुणाला युनोनं काय दिलेलं आहे, संबोधित केलेले ते बद्दलही बघायचं आहे. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार, ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत आयोगावर, मॅक्सिमम प्रश्न आहेत बघा साहित्य अकादमी पुरस्कारावर. जसं आपण बघितलं आहे की साहित्य जर म्हणलं तर जनरली साहित्यामध्ये कशावर जास्त प्रश्न आहेत हे बघितलं आहे की साहित्यामध्ये जर इंटरनॅशनल लेवलला जर बघितलं तर मग काय एकतर नोबेलवर प्रश्न आहेत, साहित्य अकादमी वगैरे. ओके. साहित्याचा नोबेलमधला असेल किंवा मग काय मॅन बुकर आणि बुकर इंटरनॅशनल याच्यावर काय जास्त प्रश्न आहेत, क्वचित एखादा आहे. पण जास्त नॅशनल म्हणजे राष्ट्रीय लेवलला जे प्रश्न आहेत राष्ट्रीय पुरस्कारावर साहित्याच्या, ते मग काय कोणकोणते आहेत तर बघा, याच्या अगोदर आपण ज्ञानपीठ पुरस्कार बघितलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा मग दुसरं साहित्य अकादमी पुरस्कार असेल, या दोन पुरस्कारावर मात्र मॅक्सिमम प्रश्न आहेत. मित्रांनो, मी जिथं सांगतोय तिथं जास्त भर द्या प्लीज. मी जे सांगतोय त्याच्यावर जास्त फोकस करा. का तर मी काहीतरी फापड पसरा तुमच्यापर्यंत कधीच मांडत नाही मित्रांनो. तर बघा काय साहित्य अकादमी पुरस्कार असेल, कशावर भर द्या, साहित्य अकादमी पुरस्कार असेल. आणि दुसरी गोष्ट कशावर भर द्यायला पाहिजे, ज्ञानपीठ पुरस्कार. बघा साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार जरी गौरवलं जात असेल तरी ज्ञानपीठ पुरस्कार हे सरकारमार्फत दिलं जात नाही. तर साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो गव्हर्नमेंट भारत सरकारद्वारा दिलं जातं आहे, म्हणून ज्ञानपीठ साहित्य अकादमी पुरस्कारावर पण बरेच प्रश्न आहेत. जर चित्रपटसृष्टीचं पकडलं तर चित्रपटसृष्टीमध्ये तर बघा चित्रपटाच्या आधारावर जर पुरस्कार बघितले तर ऑस्कर अवॉर्ड असेल किंवा मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल जर राष्ट्रीय लेवलला म्हणलात तर, आणि ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत बघा, ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर. बाकी गोष्टींवर पण आहेत पण तेवढे नाहीत, जसं दादाभाई फाळके पुरस्कार असेल पण एखाद दुसरा प्रश्न. पण ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या बघायच्या आहेत तर साहित्य अकादमी पुरस्कार, त्यामध्ये साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार असेल किंवा मराठी भाषेतला पुरस्कार असेल किंवा मग काय भाषा सन्मान पुरस्कार असेल, बाल साहित्य पुरस्कार असेल, अनुवादासाठी पुरस्कार असेल किंवा युवा पुरस्कार असेल साहित्य अकादमीमधला, ते सगळे बघायचे आहेत. त्यानंतर मूर्तिदेवी पुरस्कार काय आहे, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार एक वेळेस विचारला होता, त्याचाही माहिती बघायचं आहे. त्यानंतर आबेल पुरस्कार जो आहे तो बघायचा आहे. ऑस्कर पुरस्कार, ऑस्करमधलं 91 ऑस्कर असेल, 92 ऑस्कर 2020चा असेल, या दोन्हीही बघायचे आहेत. ग्रॅमी पुरस्कार काय ते पण बघायचं आहे. आणि त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार असेल किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे 1954ला जो स्थापन झालेला आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन या आपल्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार, छत्रपती जीवनगौरव पुरस्कार असेल, उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार असेल किंवा साहसी गट असेल, ही सगळे आपलं छत्रपती पुरस्कारामध्ये बघायचं आहे. तर असे रॅमन मॅक्सेसे पुरस्कार असेल किंवा मग इतर कुठले अजून महत्त्वपूर्ण पुरस्कार असतील ते आपल्याला बघायचे आहेत. तर एवढी पुरस्कार आत्ता या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर आपण बुकर पुरस्कारापासून सुरू करू. मॅन बुकर पुरस्कार. तर मॅन बुकर पुरस्कार जो आहे तर बघा, मॅन बुकर पुरस्कारावर जनरली एक वेळेस प्रश्न आलता काय, मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. कधी विचारलाय, एक्साईज प्री 2017ला प्रश्न आलाय. काय विचारलाय, मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात, म्हणजे मॅन बुकर इंटरनॅशनलवर विचारलाय, मॅन बुकरवर विचारला नाही. तर बघा काय विचारले पर्याय, हा साहित्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली आहे. हाँगकाँग या 2016चा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कोरियन लेखिका आहेत, असा प्रश्न टाकला होता. ओके. तर इथे बघा
तर कुठल्या लेखिका आहेत काय नाही, जनरली काय त्या लेखकाबद्दलही थोडंसं इन्फॉर्मेशन विचारलेली आहे मॅन बुकरवर. कोणाला मिळालं नॉर्मल एवढं माहिती असेल तर काय ते कुठले आहेत काय नाही ते जनरली आपलं उत्तर येऊन जातं आहे. तर आपण या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये बघणार आहेत. तर बघा एक प्रश्नच विचारला आहे आतापर्यंत मॅन बुकरवर, आणि अजून एक प्रश्न काय बुकर इंटरनॅशनलवर एक मॅन बुकरवर आणि मॅन बुकर इंटरनॅशनलवर असे 2 प्रश्न आलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण बघू. बघा काय मॅन बुकर पुरस्कार, मॅन बुकर 2020चा पुरस्कार. ओके, मॅन बुकर 2020. आता बघा 2019चाही बघणार आहेत आपण. इथं 2019 दिसत असेल बघा बऱ्याच मित्रांना सगळ्यांना. ओके, 2019चा पुरस्कार कोणाला मिळाला, दोघाला वाटून मिळाला आहे. मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हॅरिस्टो यांना संयुक्तपणे म्हणजे दोघांना मिळून मिळाला आहे. कोणाला, मार्गारेट आणि बर्नार्डिन या दोघांना मिळाला आहे. मार्गारेट ॲटवूड यांची द टेस्टामेंट, तर बर्नार्डिन यांना गर्ल वुमन अदर यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांची हे पुस्तक आहे. ओके, द टेस्टामेंट, आणि कुणाची आहे द टेस्टामेंट, मार्गारेट यांचा आहे. आणि बर्नार्डिन हे कुणाचं आपलं बर्नार्डिनचं कोणतं आहे, गर्ल वुमन आणि अदर. ओके, एवढं जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. तर ह्या संयुक्तपणं पण 2019ला नियम बाजूला ठेवून, त्यांना कधी संयुक्त दिले जात नाही पण 19ला नियम बाजूला ठेवून हा संयुक्तपणे दिला गेलेला आहे. मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हॅरिस्टो या दोघांना मॅन बुकर इंटरनॅशनल नाही मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. आता आपण मॅन बुकर पुरस्काराबद्दल बघू. डग्लस स्टुअर्ड यांना 2020चा मिळाला आहे. बघा 2020चा डग्लस स्टुअर्ड, हा डग्लस स्टुअर्ड यांना काय कशा शगी बेन या त्यांच्या कादंबरीला काय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. मॅन बुकर पुरस्कार डग्लस स्टुअर्ड 2020चा काय शगी बेन हे काय की त्यांनी काय स्टुअर्ड यांनी ते स्कॉटलंडमधील त्यांचं जे बालपण आहे ते आत्मकथेऐवजी त्यांनी कादंबरीच्या स्वरूपात मांडलं आहे. आपलं बालपण कसं होतं काही नाही, उपजीविकेसाठी वस्त्रोद्योगामध्ये हा लेखक होता, तर मग त्यांनी कसं काम केलेलं आहे ते त्यांनी काय एक आत्मकथन पण आहे पण त्यांनी ते कादंबरीच्या स्वरूपात आणलेलं आहे. ओके, डग्लस स्टुअर्ड कोणाला मिळालेला आहे, डग्लस स्टुअर्ड यांना मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ओके, कुठला, तर हे स्कॉटिश अमेरिकी लेखक आहेत. कुठले, स्कॉटिश अमेरिकी. कुठले लेखक आहेत, स्कॉटिश अमेरिकी लेखक आहेत. यांची कादंबरी कोणती आहे, शगी भेनला मिळालेली आहे. शगी भेनला बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. कुठला 2020चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, डग्लस यांना मिळाला. डग्लस स्टुअर्ड हे कुठले आहेत, स्कॉटिश अमेरिकी लेखक आहेत. आणि यांनी आपलं बालपण वस्त्रोद्योगामध्ये आपलं बालपण कसं गेलेलं आहे याचं आत्मकथनपर न लिहिता त्यांनी कादंबरी काढलेली आहे. कुठली, शगी बेन याला मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांची पदार्पणातली कादंबरी आहे. स्कॉटलँडमधील बालपण त्यांनी आत्मकथेऐवजी कादंबरीच्या स्वरूपात मांडलेलं आहे. बघा दुबई स्थित भारतीय वंशाची लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम 6 लेखकामध्ये होतं मॅन बुकरसाठी. ओके, भारतीय वंशाची कोण, अवनी दोशी यांचंही नाव होतं पण त्यांना मिळालेलं नाही. अवनी दोशी यांचंही नाव, या भारतीय वंशाच्या दुबईची जी लेखिका होती यांचंही नाव होतं. बर्न शुगर यांचं पुस्तक कोणतं होतं, काय बर्न्ट शुगर हे त्यांचं पुस्तक होतं. 6 होतं त्यांचं नाव. काय अंतिम 6 लेखकामध्ये शेवटी यांना मिळाले, कोणाला, डग्लसला मिळाले. पण या अंतिम 6 होत्या अवनी दोशी ह्या दुबईमधल्या भारतीय वंशाच्या होत्या पण यांना काय मिळालेलं नाही. ओके, तर शगी बेन याला मिळालेला आहे. 2020चं कोणाला मिळालं आहे, शगी बेन याला मिळाला मॅन बुकर. तर बघा आता याच्याबद्दल जास्त काय बघायची गरज नाही, तर त्यांनी काय केलं आहे काय नाही एवढं काय जास्त आपल्याला बघायची गरज नाही. शगी बेनला मिळाला मॅन बुकर एवढं लक्षात ठेवा. ते कुठले स्कॉटिश अमेरिकी व्यक्ती आहे. ओके, ते त्यांनी काय मग त्यांचं ते कादंबरी आहे आत्मकथनपर. बालपणामध्ये त्यांनी वस्त्रोद्योगामध्ये कशा प्रकारचं हे केलेलं आहे, बालपण घालवलेलं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. ओके, आता 2019चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे, मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हॅरिस्टो यांना कोणाला जॉईंट म्हणजे एकत्रपणे मिळालेला आहे 19चा पुरस्कार. तर मार्गारेट ॲटवूडचं पुस्तक कोणतं आहे, द टेस्टामेंट. कुठलं आहे, द टेस्टामेंट. आणि बर्नार्डिन यांचं पुस्तक कुठलं आहे, गर्ल वुमन आणि अदर.
यांना संयुक्तपणे मिळालेलं आहे. असं वेगवेगळं जनरली मिळतच नाही, एकट्यालाच मिळते, पण पहिल्यांदा असा बदल करून मॅन बुकरमध्ये देण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कार साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. इंग्रजीत लिहिलेल्या आणि युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला मिळालं जाते. इंग्रजीत लिहिलं पाहिजे. आता बघा, असं मॅन बुकर इंटरनॅशनलला नाही की बाबा इंग्लंड आणि आयर्लंडचंच असलं पाहिजे. कुठलंही असेल तर चालतं, ते इंग्रजीमधलं असलं पाहिजे आणि अनुवादित असलं पाहिजे. तर या दोन्हीसाठी काय मॅन बुकर इंटरनॅशनल मिळालं जाते. पण बुकर पुरस्कार मात्र फक्त काय इंग्लंड आणि आयर्लंडमधल्या लेखनासाठीच मिळालं जातं आहे. ओके. आणि सुरुवात 1969 झालेली आहे. पुरस्कार देणारी संस्था काय क्रॅकस्टार्ट आहे. ओके. तर बघा, लक्षात घ्या. आणि हे जे डग्लस स्टुअर्ट आहेत ते दुसरे स्कॉटिश आहेत, पुरस्कार मिळणारे दुसरे स्कॉटिश लेखक आहेत. एवढं काय नाही. डग्लस स्टुअर्टबद्दल बघितलात तर रॉयल कॉलेज ऑफ आर्ट या संस्थेतून त्यांनी स्टुअर्ट पदवीधर झाले. फॅशन डिझायनिंगमध्ये त्यांनी कारकीर्द केली वगैरे. काय फॅशन डिझायनिंगमध्ये एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. कोणाला मिळालं हेच लक्षात राहत नाही बघा पोरांनो शेवटी तर. ओके. त्यामुळं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस झालं. मॅन बुकर पुरस्काराला कोणाला, मॅन बुकर 2020चा कोणाला मिळाला आहे? डग्लसला मिळाला, हे लक्षात ठेवायचं. शगी बेन डग्लसच्या सख्या बहिणीला शगी बेन आता म्हणताना आपल्याला तसं म्हणतोय बघा. शगी बेन याला मिळालं आहे. 19चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन इव्हॅरिस्टो दोघांना विभागून मिळाला. हे जरी लक्षात आलं तरी प्रश्नाचं उत्तर सुटेल. ॲटवूड हे जे आहेत यांचं पुस्तक द टेस्टामेंट आहे आणि बर्नार्डिन यांचं पुस्तक कोणतं आहे? बर्नार्डिन इव्हॅरिस्टो यांचं गर्ल, वुमन आणि अदर हे पुस्तक आहे. ओके. 1969 पासून मॅन बुकर दिला जातो. भारतीय विजेते बघा कोण कोण आहेत? 5च व्यक्ती आहेत. अरविंद अडिगा सध्याचा आहे. द व्हाईट टायगर 2008ला मिळालेला आहे. किरण देसाई द इनहेरिटन्स ऑफ लॉस असं 2006चा आहे. अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग 1997ला मिळालेला आहे. सलमान रश्दी मिडनाईट चिल्ड्रन आणि नायपॉल यांना इन अ फ्री स्टेट 1971ला मिळालेलं आहे. अशा 5 लोकांना काय मॅन बुकर मिळालेलं आहे. ओके. आता आपण मॅन बुकर इंटरनॅशनलबद्दल माहिती बघू. बघा 19 आणि 18 अशा दोन्ही आपण बघितलेलं आहे बघा मित्रांनो. 19 आणि 18 दोन्हीची माहिती बघितली आहे, त्यामुळे काही घाबरू नका. ओके. तर आता बघा मॅन बुकर जो होता तो काय फक्त इंग्लंड आणि आयर्लंड यामध्ये जे लिखाण करतात त्यालाच मिळत होतं. तर आता मॅन बुकर इंटरनॅशनल काय फरक आहे? मॅन बुकर इंटरनॅशनल मॅन बुकरमध्ये मॅन बुकर फक्त इंग्लंड आणि आयर्लंड याच्यामध्ये लिहिलेल्या इंग्रजी साहित्यासाठीच भेटत होतं. पण कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तक व त्याच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाला UK किंवा आयर्लंडमध्ये पुस्तकाला हा सन्मान देण्यात येतो. म्हणजे कोणत्याही भाषेतील याला हे पुस्तक कोणत्याही भाषेत असो, कोणत्याही भाषेत असलं तरी चालते आणि कुठलंही असेल तरी चालते. कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम व त्याच्या इंग्रजी अनुवादित. आता एक अजून दुसरं एक आहे. तर इंग्लिश अनुवादला प्लस इंग्लिश अनुवादालाही मिळते. अनुवाद पाहिजे इंग्लिश, पण ते इंग्लिश अनुवाद कुठलं असलं पाहिजे? तर बघा जनरली UK आणि आयर्लंड. ओके. तर बघा यांनी केलेलं पाहिजे. अनुवाद पुस्तकाला सन्मान देण्यात येतो. बघा आता मॅन बुकर कधीचा आहे? 1969चं. बघा विजेता मारिके लुकास रिझनेवेल्ड नेदरलँडचे आहेत. ओके. कुठले आहेत? नेदरलँडचे आहेत. मारिके लुकास रिझनेवेल्ड हे 11वा व्यक्ती आहे बरं काय. 11वा व्यक्ती आहे. 11वे आहे. किती? 11वे. मग 10वे कोण आहे? 10वे कोण आहेत? 10वा जोखा अल्हार्दी 2019मध्ये. जोखा आपला आहेच, खाली बघणार आहेत आपण. ओके. तर आता सध्या काय एवढं लक्षात घ्या की कोणकोणतं की हा जिंकणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे. हा पुरस्कार जिंकणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे. कोण? मारिको लुकास काय रिझवेल्ड ही 19 वर्षाची व्यक्ती ठरलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा त्यांना द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग काय द डिस्कम्फर्ट त्यांचं पुस्तक कोणतं आहे? डिस्कम्फर्ट बुक कोणतं आहे? मारिके लुकास यांचं पुस्तक कोणतं आहे? द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग पुस्तक विचारतात बरं काय. मग कोणत्या व्यक्तीला मिळाला मॅन बुकर इंटरनॅशनल? तर मारिके लुकास रिझनेवेल्ड. डग्लसला मॅन बुकर पुरस्कार 2020चं. डग्लस मॅन बुकर. आणि मॅन बुकर इंटरनॅशनल म्हणलं तर काय? मारिके लुकास
रिझनेवेल्ड नेदरलँडचा आहे, त्याला मिळालेला आहे. ओके, कुठला आहे? नेदरलँडचा. हेही महत्त्वाचं आहे. कोणाला मिळाला? मारिके लुकास रिझनेवेल्ड याला मिळाला आहे. तो सर्वात कमी वयाचा आहे आत्तापर्यंत मिळणारा हा पुरस्कार. ओके, आणि द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग हा त्याच्या पुस्तकासाठी मिळाला आहे. आणि तिकडं मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डग्लसला. आणि त्याचं कुठलंही कादंबरी? शगी भेन. इथं काय? मॅन बुकर इंटरनॅशनल मारिके लुकास रिझनेवेल्ड या डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग याच्यासाठी मिळालेलं आहे. आणि या पुस्तकाचा, आता या मेन पुस्तकाला मिळालं जाते आणि त्याच्या भाषांतराला मिळालं जाते. याचं भाषांतरण काय? मिशेल हॅचिसन यांनी भाषांतर केले, त्यांना पण मिळाले. मिशेल हॅचिसन. कोणी केले? मिशेल हॅचिसन. म्हणजे कोणाकोणाला मिळालं मग मॅन बुकर इंटरनॅशनल कोणाकोणाला मिळतो? एक मुख्य व्यक्तीला आणि त्याच्या भाषांतर करण्याला. मारिके लुकास रिझनेवेल्ड याला द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग याच्यासाठी मिळालेलं आहे. त्याच पुस्तकाचं भाषांतर कोणी केले? मिशेल हॅचिसन. कोण? मिशेल हॅचिसन यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्कारात बघा, कोणत्याही भाषेचं सर्वोत्तम पुस्तक व त्याने इंग्रजी अनुवादित UK किंवा आयर्लंडमध्ये पुस्तकाला हा सन्मान देण्यात येतो. स्वरूप 50,000 पाऊंड आहे. 2004 पासून स्थापन झालेलं आहे बघा हे पुरस्कार. कोणतं? 2004 पासून याची स्थापना झालेली आहे. आणि पूर्वी 2 वर्षाला एकदा दिलं जायचं हा पुरस्कार. काय? 2000 कधीपासून? 2015 पूर्वी. आता 2015 पासून मात्र हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. त्यानंतर 2014 पासून कोणत्याही इंग्रजी कादंबरीसाठी देण्यात येतो. पूर्वी हा पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देशाच्या आयरिश, दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकासाठी दिला जात होता. बघा, पूर्वी हा पुरस्कार बघा 2014च्या पूर्वी काय करायचे की पूर्वी पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देश आणि आयरिश, दक्षिण आफ्रिका इथल्या लिहिलेल्या लोकांनी इंग्रजी अनुवादाला देत घ्यायचे. पण 2014 पासून मात्र कोणत्याही इंग्रजी कादंबरीसाठी देण्यात येतो आता. ओके, हे काय महत्त्वच नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा 2004 पासून सुरुवात झालेली आहे. आणि सध्या कोणाला मिळालं एवढं लक्षात ठेवा? 20ला. कोणाला? मारिके लुकास रिझनेवेल्ड. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? तर द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. आणि कोणी मराठी अनुवाद केलंय? मिशेल हॅचिसन. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. तर आता तर लक्षात घ्या. त्यानंतर मागील काही विजेते बघा. 2017ला डेव्हिस ग्रासमन यांच्या हॉर्स ऑफ वॉक्स इनटू अ बार हे त्यांच्या कादंबरीला मिळालेलं आहे. आणि 2018ला ओल्मा एकाझुर्ग स्लाइड्स या कादंबरीसाठी मिळालेलं आहे. आणि जोखा अल हार्दी काय? जोखा 2019ला जोखा अल हार्दी या ओमानच्या एका व्यक्तीला म्हणजे सेलेस्टियल बॉडीज यासाठी एका मिळालेलं आहे. 2019चा 10वा मॅन बुकर इंटरनॅशनल मिळालेला आहे. 2020चं तर कोणाला 2020 कोणाला मिळालं आहे? मेरिको लुकास यांना मिळालेलं आहे. तर आपण तर बघा त्याच्याबद्दल थोडंसं माहिती बघू. मॅन बुकर इंटरनॅशनल जोखा अल हार्दी या मूळ ओमान देशाचे आहेत. त्यांनी सेलेसियल बॉडीज या पुस्तकाला 2019चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे. प्रत्यक्षात जोखा यांनी काय? सईदात अल कमर, सईदात त्यांचं मूळ पुस्तक काय नाव होतं बघा? सईदात अल कमर हे नाव होतं त्यांचं. काय? हे अरबी भाषेतलं पुस्तक होतं बघा त्यांचं. कोणाचं? या जोखा अल हार्दी यांचं पुस्तक काय होतं? मूळ अरबी भाषेमध्ये होतं. ओके, सईदात अल कमर हे पुस्तक होतं. त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद सेलेस्टियल बॉडीज असं करण्यात आले. ओके, तर बघा अरबी भाषेत हे पुस्तक लिहिले होते. ब्रिटिश भाषांतरावर मॅरिलिन बूथ यांनी या पुस्तकाचं बघा मॅरिलिन बूथ कोणी केले इंग्रजीत अनुवाद? असं मॅरिलियन बूथ. मॅरिलियन बूथ यांनी काय केले? सेलेसियल बॉडीज असं केले. जोखा अल हार्दी यांचं मूळ पुस्तकाचं नाव काय मग? काय? सईदात अल कमर असं आहे. आणि त्याचं अनुवाद इंग्रजीमध्ये अनुवाद कोणी केले? असं सेलेसियल बॉडीज असं केले. कोणी? मॅरिलियन बूथ. या दोघांना हे काय 2019चं काय मिळालेलं आहे? मॅन बुकर इंटरनॅशनल मिळालं आहे. लक्षात ठेवा. 19 पण सांगितले तुम्हाला कुठल्या देशाचे आहेत? ओमानचे आहेत हे पण सांगितले. ओके, ते कुठले आहेत? नेदरलँडचे आहेत. कोणते? तर बघा 2020चं मिळालेले कोण आहेत? मारिके लुकास रिझनेवेल्ड. ओके, आता आपण जागतिक अन्न पुरस्कार वगैरे बघू. जागतिक अन्न पुरस्कार.
बघा, जागतिक अन्न पुरस्कार भारतीय अमेरिकन मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर रतनलाल यांना 11 जून रोजी जागतिक अन्न पुरस्कार मिळाला. कोणाला मिळाला? कोणाला मिळाला? बघा, रतनलाल यांना मिळाला. काय? भारतीय भात आणि पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रक्रिया तातडीने थांबवण्याकरता त्यांचे मोलाचं योगदान दिले त्यांनी. कृषी क्षेत्रातलं नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जाते. कशाला? जागतिक अन्न पुरस्कार. बघा, जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर डॉक्टर रतनलाल यांना जागतिक अन्न पुरस्कार मिळाला आहे. मृदेची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काम केले म्हणून त्यांना हे पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर बघा, अन्नधान्याच्या जागतिक पुरवठा वाढविणे या कामी दिलेल्या योगदानासाठी रतनलाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार विजेते ते 8वे भारतीय ठरले आहेत. पुरस्काराबद्दल 1987 पासून दिलं जातं. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन याच्या मार्फत हे दिलं जातं. ओके, जागतिक अन्न पुरस्कार रतनलाल यांना मिळाला आहे. ओके, वितरण जागतिक अन्न दिवशी 16 ऑक्टोबरला केलं जातं आहे. पुरस्काराची संकल्पना कोणाची आहे? प्रसिद्ध कृषीतज्ञ जे नॉर्मन बोरलॉग आहेत. ओके, जे काय हरित क्रांतीचे जनक आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय लेवलला, ते नॉर्मन बोरलॉग यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार हे झालेला आहे. आणि पहिले पुरस्कार विजेते कोण आहेत? तर पहिले पुरस्कार विजेते हे महाराष्ट्रीयनच आहेत, भारतीयच आहेत. तर पहिले पुरस्कार विजेते भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत. हे लक्षात घ्या. MS स्वामीनाथन हे काय? पहिले जागतिक अन्न पुरस्कार मिळणारे पहिले काय? भारतीय आहेत. पहिले कोणते जागतिक अन्न मिळणारे कोण आहेत? मग भारतीयच आहेत. आणि आत्ता जो 8वा व्यक्ती आहे, ओके, 8वा भारतीय जो आहे तो देखील कोण? रतनलाल हे आहेत. 8वे हे काय? रतनलाल हे आहेत जागतिक अन्न पुरस्कार मिळणारे. हे BSc यांचं कुठं झालेलं आहे? तर हे BSc यांचं कुठं झालेलं आहे? पंजाबमध्ये झाले. आणि काय काम केले मग यांना जसं अन्न पुरस्कार मिळाला आहे? तर जे बघा, आपण शेतामध्ये पराठ्या, शेतकऱ्याचं पिल्लू ऐक, तर बाबा काय आपण काय करतो आता? साळ ज्याच्या शेतामध्ये आहे ना, भात शेती केली जाते, कोकणातली पोरं बघा. तर बघा, तर भात शेती करताना काय होतं? आपलं जो साळीचं जे आहे, म्हणजे साळीचं जे तणीस आहे, तर त्याला ते काय करतो? आपण जाळतो. जेव्हा तुम्ही भात काढून घेता त्याचा जो वेस्टेज राहते ते आपण शेतात जाळतो. ते जाळू नका असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, काय त्यांनी भारतीय भात आणि पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रक्रिया तातडीने थांबवणं. काय बाबा, त्याचं काय होते की मग मृदेचं काय होतं? नुकसान होते असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं काम केलं त्यामध्ये. म्हणून मृदेची गुणवत्ता वाढवून देण्यासाठी त्यांनी काय छोट्या छोट्या गोष्टीपासून कार्य केले. म्हणून त्यांना जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर रतनलाल यांना मिळालेले आहे. तर डॉक्टर रतनलाल यांना काय मग जागतिक अन्न पुरस्कारालाच काय म्हणलं जाते? कृषी क्षेत्रातला नोबेल पुरस्कार म्हणलं जाते. 16 ऑक्टोबर. ओके, तर बघा कुठं 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवशी रतनलाल यांना काय जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत किती लोकांना मिळाले? भारतातल्या 8 लोकांना मिळालेला आहे. बरोबर. तर पहिला व्यक्ती कोण आहे? डॉक्टर स्वामीनाथन, 1987ला मिळालेला आहे. आणि या पुरस्काराची सुरुवातच 1987ला झाली आहे. म्हणजे जगातला जागतिक अन्न पुरस्कार पहिला कोणाला मिळाला आहे? भारतातल्या व्यक्तीला. ओके, त्यानंतर वर्गीस कुरियन यांना मिळालेला आहे दूध क्रांती. गुरुदेव खुश 1996ला. BR बारवाले 1998ला मिळाले. बारवाले. त्यानंतर बघा, सुरिंदर के वासल 2000 मध्ये मिळाला आहे. मोडदुंगू विजय गुप्ता 2005ला. संजय राजाराम 2014ला. आणि रतनलाल 2020ला हे जागतिक अन्न पुरस्कार मिळाला आहे. एवढं जर लक्षात ठेवलास, जागतिक अन्न पुरस्कार रतनलाल यांना मिळाला आहे. ते भारतातले 8वे व्यक्ती आहेत. आणि भारतामध्ये पहिला जो जागतिक अन्न पुरस्कार आहे भारतातल्याच व्यक्तीला मिळाला आहे, तो डॉक्टर स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाची सुरुवात नायजेरिया ठिकाणी केली आहे. हे एक महत्त्वाचं ठेवा. BSc त्यांची पंजाब विद्यापीठातून झालेली आहे. ते 8वे व्यक्ती आहेत. आणि त्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, त्यांनी IPCC जेव्हा IPCCला शांततेचं नोबेल मिळालं होतं. IPCC काय हो? इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे आहे, IPCC जे आहे, तर IPCCला जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळेस ते IPCCचे काय होते? घटक होते. कोण? हे रतनलाल. ओके, हे आहेत रतनलाल. ओके, रतनलाल कुठले आहेत? पंजाब. जन्म पंजाबचाच आहे आणि पंजाब विद्यापीठातून BSc झालेली आहे. कृषी विद्यापीठातून, पंजाब कृषी विद्यापीठातून. ओके, PhD ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. रतनलालला रतनलाल यांना काय मिळालेलं आहे? जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. आता टायलर पुरस्कार. टायलर काय हो? पर्यावरण क्षेत्रातलं नोबेल म्हणून ओळखलं जाते. पर्यावरण क्षेत्रातलं नोबेल म्हणून कशाला ओळखलं जाते? टायलर पुरस्काराला.
पर्यावरण क्षेत्रातील नोबेल. आता बघितलं तर कृषी क्षेत्रातलं नोबेल कोणता आहे? जागतिक अन्न पुरस्कार. आणि तसं तुम्हाला विचारलं तर अजून कोणता पुरस्कार आहे बघा, गणितातील नोबेल, आबेल पुरस्कार. आबेल गणितातील नोबेल. तर टायलर पुरस्कार जो आहे पर्यावरण क्षेत्रातला नोबेल मानला जातो याला. ओके. आणि तर लक्षात ठेवा, तर हे कोणाला मिळाले हो टायलर पुरस्कार? तर बघा पवन सुखदेव. कोणाला मिळालाय? पवन सुखदेव आणि ग्रेटचेन सी डेली यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्काराची सुरुवात 1973 पासून केली जाते. ओके. हे पुरस्कार मिळवणारे तिसरे भारतीय ठरलेले आहेत. कितवे हे पुरस्कार ठरणारे? तिसरे भारतीय व्यक्ती. फक्त एवढं लक्षात ठेवा, पवन सुखदेव यांना टायलर पुरस्कार मिळाला आहे. टायलर पुरस्कार हा काय पर्यावरण क्षेत्रातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दॅट्स इट. याच्या पलीकडे जास्त लक्षात ठेवू नका. लक्षात कोणाच्या बापाला असणार नाही मित्रांनो. जेवढं तुम्ही जास्त वाढून घ्याल तेवढं तुमचं नुकसान आहे. ओके. बघा आता रणजित सिंह डिसले. आता रणजित सिंह डिसले यांना काय मिळालं? रणजित सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर प्राईज मिळाला. याच्या अगोदर सांगितलं का मी काय तो बालाजीचं त्याच्या वेळेस. ओके. तर बघा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. कोणातर्फे दिला जातो? हा कोणता पुरस्कार मिळाला? ग्लोबल टीचर पुरस्कार. कुणाला मिळालाय? रणजित सिंह डिसले यांना मिळालाय. हा एक शिक्षक आहे. कुठला शिक्षक आहे? कोणत्या शाळेतला? सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळा, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर. म्हाडावाले गर्व असलं पाहिजे या शिक्षकाचा तुम्हाला. ओके. सोलापूर सर आम्हालाच राहिलं पाहिजे काय? अख्ख्या भारताला असलं पाहिजे मित्रांनो, नुसत्या म्हाडातल्या व्यक्तीला नाही. लक्षात आलं? सगळ्या भारताला असलं पाहिजे गर्व. तर बघा रणजित सिंह डिसले यांना काय मिळालेलं आहे? तर यांना ग्लोबल टीचर पुरस्कार. एवढंही साधं विचारतील, ग्लोबल टीचर पुरस्कार खालपैकी कुणाला मिळाला? मग कशासाठी मिळाला एवढं नॉर्मल लक्षात ठेवा. जी यांनी पुस्तकामध्ये जे QR कोड आहेत, QR कोड स्कॅन केल्यानंतर व्हिडिओ दिसते, काय दिसते माहिती, तर QR कोड जनरेट करण्याचं काम यांनी केलं आहे बघा. QR कोड जनरेट करण्याचं. मग कोणातर्फे ग्लोबल टीचर प्राइज मिळाला जातो? युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन मार्फत दिला जातो. युनेस्को आणि वार्की फाउंडेशन याच्या मार्फत हा ग्लोबल काय टीचर्स प्राइज दिला जातो. ओके. हे लक्षात ठेवा. नॅशनल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली होती. एवढं काय महत्त्वाचं नाही आहे, फक्त लक्षात ठेवा 7 कोटी रुपये भेटले बाबा. 7 कोटी एका शिक्षकाला. तर हे महत्त्वाचं आहे. युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन देते. त्यासाठी यांनी QR कोड जे पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये हे केले त्याच्यासाठी यांना मिळाला आहे. कुणाला मिळाला? रणजित सिंह डिसले. हे लक्षात ठेवा. ग्लोबल टीचर्स पुरस्कार मिळाला एवढं तर लक्षात ठेवलात. रणजित डिसले यांची निवड का झाली? डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना QR कोडची जोड देऊन शिक्षणात डिजिटल क्रांती करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. त्यांनी या पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम या काय पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य 9 जे शिक्षकांना देण्याचं जाहीर केलं आहे. उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरणार आहेत. ओके. शाळा कोणती आहे बघा त्यांची? तर शाळा बघा त्यांची शाळा सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी. कुठली आहे? शाळा सोलापूर जिल्ह्यातील त्यांची परतेवाडी शाळा आहे. जिल्हा परिषद शाळा, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर. सोलापूरमधले शिक्षक आहेत ते लक्षात ठेवा. रणजित सिंह डिसले. ओके. ग्लोबल टीचर अवॉर्डबद्दल थोडं लक्षात घ्या. वर्की फाउंडेशन मार्फत दिलं जातं आहे. कुठलं देश? संयुक्त अरब अमिराती. स्थापना वर्ष 2015. पुरस्काराची किंमत $1 म्हणजे जो 7 कोटी रुपये आहे. विशेष निकषाची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची. म्हणजे काही लक्षात ठेवायची गरज नाही, तर फक्त एवढं लक्षात ठेवा ग्लोबल टीचर्स अवॉर्ड कुणाला मिळाला आहे? रणजित सिंह डिसले यांना मिळाला. कायसाठी? QR कोड त्यांनी टेक्स्टबुकमध्ये आणलंय म्हणून. दॅट्स इट. एवढंच वाक्य लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. आता 9 डॉट्स प्राईज कुठं आहे? 9 डॉट्स प्राईज. 9 डॉट्स प्राईज वाचूच नका, गरजच नाही. ओके सर दिलात कशाला मग? आता तुम्हाला ज्याला वाचा वाटलं त्याला वाचू द्या ना बाबा. आला तर काय सांगता ते, पण मी देणार तुम्हाला माहिती याच्याबद्दल नाही. आता सीरम प्रमुख आदर पुनावाला एशियन ऑफ द इयर मिळाले त्यांना. सिंगापूरच्या काय स्टेटस टाइम्स या वृत्तपत्रानं पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया काय इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती संस्थेचे प्रमुख आदर पुनावाला यांना जगातली सर्वात मोठी लस उत्पादक म्हणून काय निवड केली. जगातलं सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षातील 6 महत्त्वाच्या आशियाई व्यक्तीमध्ये पुनावाला यांचा समावेश झाला आहे. बघा कोणकोणत्या? आदर पुनावाला
आदर पुनावालाची 6 काय कशामध्ये झालेले आहे? आदर पुनावाला एशियन ऑफ द इयर मिळाला आहे. एशियन ऑफ द इयर कोणाकोणाला मिळालं आहे? कोरोना प्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण 6 जणांची निवड झाली. कोरोना प्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण 6 जणांची निवड झाली. त्याच्यामधला एक कोण आहे? भारताचा आहे, आदर पुनावाला. भारत महत्त्वाचं आहे. आदर पुनावाला काय एशियन ऑफ द इयर मिळाला आहे. लस जगातल्या सर्वात मोठ्या लसीचं उत्पादन त्यांनी करायले. पुनावाला हडपसर या ठिकाणी त्यांची आहे बघा, लक्षात ठेवा. बघा मग कोणते 6 आहेत? झांग योंग झान चीनचे संशोधक आहेत. चेन वई चीनचे मेजर जनरल आहेत. डॉक्टर रुईची मारिशियाहा जपानचे आहेत. त्यानंतर प्राई ओई एंग एओंग सिंगापूरचे आहेत. CO जुंग जीन दक्षिण कोरियाचे उद्योगपती आहेत. या 6 व्यक्तींचा समावेश कशामध्ये आहे? काय कशामध्ये आहे? तर कोरोना प्रतिबंधासाठी संशोधन लस उत्पादनासाठी 6 जणांची निवड या वृत्तपत्रानं केले. कुठलं वृत्तपत्र आहे तर लक्षात ठेवा, सिंगापूरच्या दी स्टेट्स टाइम्स या वृत्तपत्रानं तर एशियन ऑफ द इयर म्हणून यांना पुरस्कार दिला. एशियन ऑफ द इयर. आदर पुनावाला भारतीय भारतातला आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळं त्यांचं थोडं लक्षात ठेवा. आदर पुनावाला बघा, आदर पुनावाला नंबर 1 आदर पुनावाला. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते प्रमुख आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते प्रमुख आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही लस बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे. पुण्यातील हडपसर जो भाग आहे पुण्यामध्ये, हडपसर भागामध्ये सायरस पुनावाला यांनी 1966 साली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. विचारू शकतात बरं काय सिरम इन्स्टिट्यूटवर. सिरम इन्स्टिट्यूट सायरस पुनावाला, आदर पुनावाला नाही, सायरस पुनावाला यांनी काय केले? 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली आणि पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची लस बनवणारी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट जी पुण्यामधली आहे ती जगातली सर्वात मोठी लस कंपनी आहे बनवणारी. ओके, आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रमुख आहे. ओके, पण कोण स्थापन केलंय? सायरस पुनावालाने केले, आदर पुनावाला नाही. ॲस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लसीचं उत्पादन येतं सुरू आहे. कुठं? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये, सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये. आणि त्यानंतर बघा एवढं लक्षात आलं, मग यांना आदर पुनावाला काय भेटलं रे बाबा? कुठला पुरस्कार मिळाला? एशियन ऑफ द इयर हे पुरस्कार मिळालाय. कुठला? एशियन ऑफ द इयर 6 जणांना मिळालाय, त्यापैकी हा भारताचा आहे. एशियन ऑफ द इयर विचारू शकतात. एशियन ऑफ द इयर कोणाला मिळालाय? ग्लोबल टीचर्स डे पुरस्कार कोणाला मिळालाय? असले विचारू शकतात. अलग अलग लिजेंड पुरस्कार विचारले आहे का? विचारू शकणार नाही, विचारू शकतात. ओके, त्यानंतर बघा आता काय किड ऑफ द इयर पुरस्कार. काही गरज नाही बरं का याच्यामध्ये जास्त, फक्त किड ऑफ द इयर पुरस्कारामध्ये नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा, मी सांगतो तेवढेच. ओके, बघा किड ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालाय? गीतांजली राय. हे भारतीय अमेरिकी वंशाची आहे, बरोबर. भारताची आहे पण ती अमेरिकेत राहते, ती भारतीय वंशाची आहे. कोण? गीतांजली राय. म्हणजे कीड म्हणजे लंग लेकरू बाळ. ओके, त्याच्यामध्ये काम चांगलं केलं त्याने. कीड ऑफ द इयर, लहान लेकरामध्ये तिनं या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट काम केलेली मुलगी आहे असं म्हणून गीतांजली राय हिला मिळालेलं आहे. पुरस्कार देणारी संस्था टाइम्स नियतकालिक आहे. ओके, तर बघा मग हिनं काम काय केले? मग बघा मित्रांनो, काम किती भारी केले बघा. सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी एका ॲपची निर्मिती केली. एवढीशी पोरगी बघा. पोरगी कोणती आहे बघायचं तर बघून घ्या. हे बघा, ही आहे, हाय केवढी बघा, गीतांजली राय. ओके, किड ऑफ द इयर हिला पुरस्कार मिळाला आहे. अतुलनीय कामगिरी केली. 5000 मुलींमधून हिची निवड झाली. काय? सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी एका ॲपची निर्मिती केली. काइंडली ॲप असं नाव आहे. ओके, या ॲपसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी मदत घेतली जाते. ती 10 वर्षाची असताना तिने कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नॉलॉजीवर संशोधन करण्याबाबत विचार केला होता. काही गरज नाही बाकीचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी एका ॲपची निर्मिती केली. कुणी? गीतांजली राय. हिला काय मिळाले? किड ऑफ द इयर मिळाले. ओके, एशियन ऑफ द इयर कोणाला मिळाले? आदर पुनावाला. आदर. त्यानंतर बघा दशकातील 2011 ते 20 सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून हे कोण पुरस्कार देतो? युनेस्को देतो, बरोबर का? बरं, युनेस्को देतो काय? युनो देतो. संयुक्त राष्ट्र संघटना युनो देते. तर बघा युनोनं दिलेल्या पुरस्कारामध्ये अहवाल दशकातील आढावा या अहवालात संयुक्त राष्ट्राने हा खुलासा केलाय. बघा दशकातील काय दिले प्रश्न? मोस्ट फेमस टीनेजर ऑफ द डिकेड. म्हणजे या दशकातील म्हणजे या 10 वर्षामध्ये सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन कोण आहे? तर कोण आहे? मलाला युसुफजाई. हिच्यावर पण विचारलं बरं काय, हिला कितव्या वर्षी
नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सर्वात तरुण आहे, 17व्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला आहे. कोणालाही मिळू शकत नाही मित्रांनो. 1997ची आहे ती जन्मतिचा. मला वाटत नाही MPSC करणारं कोणतंही कार्यकर्ता आता सध्या 1997चा आहे. नाही आहेत बरेच जण, पण म्हणजे मेन्स दिलेले म्हणतो, लागली पण असली काही 97ची. एक सांगतोय म्हणजे एवढ्या कमी कालावधीत नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आम्ही त्यांचे पुरस्कार वाचण्यातच परेशान आहेत, लागायचं लांबच राहिलं. सर त्यांचं तिचं गुडलक आहे हो, ते दुसऱ्याच्या भांडणात हिला पुरस्कार मिळाला. बोलणं सोपं आहे मित्रांनो. मिळाला का नाही, तिनं काहीतरी केलंय का नाही, अलग लक्षात बघा. लक्षात घ्या, तिनं काय गुल मखई या टोपण नावानं BBC-साठी लिखाण केले. लक्षात, म्हणजे ज्या मुली होत्या त्या मुलींना या दहशतवाद्यापासून, अतिरेक्यांपासून तिनं वाचवून त्यांना शाळेमध्ये पाठवण्याचं काम उल्लेखनीय काम कोणी केले? मलाला युसुफजाईनं केलंय. मलाला युसुफजाई बघा, मलाला युसुफजाईबद्दल ती मिंगोरा पाकिस्तानमधली आहे. मिंगोरा पाकिस्तान यामधली ती आहे. पाकिस्तान तालिबानच्या काळातल्या जीवनाबद्दल काय BBC-साठी गुल मखई इथं तिने लिखाण केलेलं आहे. बघा, मलाला हिनं तिने महिलांच्या शिक्षणासाठी वाचवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. बघा, याच्याबद्दल थोडं माहिती बघा, कारण हे महत्त्वाचं आहे. बघा, तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरुद्ध मलालाने लढा चढविला होता. 9 ऑक्टोबर 2012 रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर 3 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली. ओके, नंतर तिने तिच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी विना नफा मलाला फंडाची निर्मिती केली. काय, सध्या ती ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकते, पण हिला महत्त्वाचा पुरस्कार कोणते मिळाले बघा आता. ओके, काय नोबेल पुरस्कार मिळाला बरं काय, 17व्या वर्षी. लक्षात ठेवा, याच्यावर विचारलाय प्रश्न. राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार 2011 मध्ये मिळाला आहे. सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार 2012 मध्ये मिळाला आहे. आणि 2012 मध्ये टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. सोपं नाही, 2012ला टाइम मॅगझिनचा. ओके, 2014ला तर कहर झाला, शांततेचा नोबेल मिळाला आहे. सर्वात तरुण नोबेल विजेती आहे, वय वर्ष 17 वर्ष. ओके, आणि 12 जुलै 2014 पासून संयुक्त राष्ट्र तिचा जन्मदिन मलाला युसुफदिन म्हणून साजरा करते. युनो शांती दूत बिंदूत बकोळ काही काम केले ना. ओके, कळलं. आणि कला नारायण स्वामी यांचा सन्मान असलं काही वाचू नका पोरो. ओके, आता दिलंय की सर तुम्हीच, हे दिलंय काय यासाठी? जर एखादा चुकून हुकून आला तर वाचून घ्या. पूर्व असलं काय येऊच शकत नाही. 0.1% मध्ये येण्याची शक्यता असणारे मी देतच नाही, सांगत नाही, एनर्जी वेस्ट करत नाही. दिला असेल तर 0.1% मधल्या गोष्टी आहेत. 99.99% येणार नाही. ओके, त्यानंतर बघा, आता सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्तीत जास्त मॅक्सिमम प्रश्न येणारी गोष्ट म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार आहे. आता साहित्य अकादमी पुरस्कारावर मला वेळ जास्त लागणार आहे मित्रांनो, बिंदास्त घाबरू नका. ज्या ठिकाणी प्रश्न येणार आहेत त्या ठिकाणी मी रोखणारच आहे आणि थांबणारच आहे. साहित्य अकादमी पुरस्कारावर मॅक्झिमम प्रश्न आहेत. मग कसे कसे प्रश्न आलेले आहेत मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलणार आहे. ओके, बघा, साहित्य अकादमी पुरस्कार कशा कशाबद्दल दिला जातो. मुख्य साहित्य अकादमीचा पुरस्कार असतो. ओके, पहिलं साहित्य अकादमीच्या इतिहासाबद्दल जनरली प्रश्न फ्रेम झालेले आहेत. त्यानंतर काय, साहित्य अकादमी पुरस्कार मुख्य पुरस्कार कोणता आहे ते जनरली मराठीमध्ये भाषेमध्ये मिळणाऱ्याला जनरली विचारलं जातं. साहित्य अकादमी पुरस्कार माहिती आपल्याला काय 22 भाषा +2 असं दिलं जाते. 22+2 आणि काय ज्ञानपीठ 22+1 माहिती आहे तुम्हाला. 22 म्हणजे काय म्हणतोय, 22 येड्या. 22 म्हणजे काय की तुम्हाला कुठली आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये जे 22 भाषा आहेत. ओके, आता एवढं शिकवताना 22 म्हणजे लक्षात यायला पाहिजे. नाही तर काही काय म्हणतात 22 काय म्हणते रे हे. म्हणजे 22 म्हणजे काय, 8व्या अनुसूचीमध्ये असणारे 22 भाषा +1 म्हणजे इंग्रजी भाषा, म्हणजे त्या 22 मध्ये ती घुसडली नाही अजून. ते 22 भाषा बघा, तुम्हाला तिकडं पण प्रश्न सुटेल बरं काय. कुठं, पॉलिटी अंतर्गत जर विचारलं तर 8व्या अनुसूचीमध्ये इंग्रजीचा समावेश आहे का, नाही. मग 22+1 कायला मराय म्हणलं असतं का रे, 23 म्हणलं असतं मी, बरोबर ना. येणार नाही, म्हणजे 22+1 ज्ञानपीठमध्ये येईल. आणि साहित्य अकादमी पुरस्कार, आता ज्ञानपीठ पुरस्कार सरकार देतो का, नाही. बघा, हेच माहीत नाही. 99% पोराला माहीत नाही ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतो. सरकार देते. अरे सरकार देत नाही रे बाबा, ते प्रायव्हेट आहे. कोण, साऊ जैन यांनी टाइम्स ऑफ इंडियानं स्थापन केलेलं आहे. जरी भारतातला सर्वोच्च साहित्यातला पुरस्कार असला तरी ते सरकार देत नाही. तर सरकार साहित्य अकादमी पुरस्कार आहे, सरकारचा सर्वोच्च पुरस्कार. ओके, आलं लक्षात. तर बघा, आता साहित्य अकादमी पुरस्कार मी आता घेणार आहे, आलं का लक्षात. तर साहित्य अकादमी पुरस्काराबरोबर थोडासा वेळ जास्त लागतो मित्रांनो, घाबरू नका. ओके, तर बघा, आता साहित्य अकादमी बरोबर काय काय, साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार, त्यानंतर साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्कार,
त्यानंतर काय अजून अनुवादासाठी पुरस्कार, बालसाहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार यासाठी पुरस्कार हा साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. तर साहित्य अकादमीवरले आजपर्यंतचे प्रश्न पहिले बघू. याच लेक्चरमध्ये घेणार आहे साहित्य अकादमी. तर बघा आता साहित्य अकादमी पुरस्कार बघा. आता पहिला प्रश्न बघा साहित्य अकादमीवर कुठं विचारलाय. एप्रिल 2014ला 2013चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारलाय. ओके, बघा त्यावेळेस काय सतीश कळसेकर यांना मिळाला होता. कोणी जर त्यावेळेस असेल त्याला लक्षात असेल, सर बरोबर म्हणते रे बरं काय मास्तर. त्यानंतर बघा दुसरा कंबाईन बी 2019ला आला आता कंबाईन बीला आपल्या. तर काय विचारलं बघा, साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे. साहित्य अकादमी स्थापना झाली का रे? स्थापना 1954 बरोबर आहे. तुम्ही बघा रे बाबा बीला विचारले कंबाईन बी आपल्याच परीक्षा 2019ला. ओके, संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. 1956 मध्ये नोंदणीकृत आहे, बरोबर आहे. दुसरे वाक्य बरोबर आहे. तिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. तिचं मुख्यालय दिल्ली येत आहे. वाक्य चुकीचं आहे का नाही? वांग्या हे दिल्ली इथं काय दिलं तर तिथं मुंबई दिलं तर चुकीचं आहे, म्हणजे याचा अर्थ दिल्ली पाहिजे, बरोबर. हे दोन्ही बरोबर आहे. मार्च 1954ला स्थापन झालंय. 1860च्या अंतर्गत तिची संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत झालेली आहे आणि अकॅडमीच्या 24 भाषांना मान दिलं आहे. अकॅडमीने किती? 24 भाषांना. बघा किती भाषा दिली जात रे, दिसतंय का? 24 भाषा, बरोबर. आता हे काय विचारले, कंबाईन बी 2019ला एक आलाय. त्यानंतर एसओ 2014ला विचारलाय. बरीच प्रश्न विचारलेत मित्रांनो. बघा आता त्यानंतर अजून बघू आपण साहित्य अकादमीवरले प्रश्न. हा साहित्य अकादमी पुरस्कारा संदर्भात काय बघा, श्याम मनोहर, वसंत डहाके, अशोक केळकर, माणिक गोडघाटे यांनी 11, 9, 10, 8 म्हणजे 2014चा प्रश्न आहे. मग कोणाकोणाला मिळाले असं टाकले होतं वाक्य. ओके, तर त्यामुळे ते एक लक्षात घ्या. साहित्य अकादमी पुरस्कारावर राज्यसेवा पूर्व 2014ला पण प्रश्न आला आहे. त्यानंतर काय साहित्य पुरस्कारावर बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 2015चा विचारला, 2017ला फॉरेस्ट प्री 2017ला विचारला आहे. आंग सॅन सुकी, अक्षय काव्य, चित्रव्यूह, वनदेवी म्हणजे अरुण खोपकर, रामशंकर अवस्थी, के.बी. तिरुमलेश, रामदर्श मिश्रा अशा जोड्या विचारल्या होत्या मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर साहित्य अकादमीवर बघा नुकताच जाहीर झाला 2016चा साहित्य अकादमी मराठी अनुवादाचा पुरस्कार लोकशाहीर आम्हीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकास मिळाला. हा अनुवादित कोणी केलाय? अनुवादित कोण केलाय असा प्रश्न विचारलाय. ओके, तो प्रश्नाचं उत्तर होतं बघा त्यावेळेस काय, मिलिंद चंपानेरकर. ओके, याच्यावर प्रश्न आलता. त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कार आपण बघू अजून कशावर आलाय साहित्य अकादमीचा. साहित्य अकादमीवर आलेले प्रश्न बघू. हां, साहित्य अकादमी यंदाचा बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला असं क्लर्क मेन्स 2017ला विचारलाय. क्लर्क मेन्स 2017ला बालसाहित्य कोणाला मिळालंय. ओके, म्हणजे साहित्य अकादमीवर जास्त प्रश्न आहेत हे लक्षात येऊ द्या पहिलं. ओके, त्यानंतर बघा जोड्या लावा, साहित्य अकादमी अवॉर्ड 2014 असं विचारलंय. अश्विन मेहता, जयंत नारळीकर, गोपालकृष्ण रथ आणि रमेशचंद्र शहा. हिंदी, उडिया, मराठी, गुजराती कोणत्या भाषेत मिळाल्या भाषा दिलेल्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो जवळजवळ 7 ते 8 प्रश्न आतापर्यंत साहित्य अकादमी याच्यावर विचारले आहेत. म्हणून हा महत्त्वाचा आहे. शांत याच्यानं घ्यायचं, आता हळूवार गडबड करायची नाही. सर आता लई हळू घेतोय मास्तर, साहित्य अकादमी इतकं वेळ पळवलंय. अरे जिथं पळायची गरज तिथं पळायचं ना, जिथं पळायची गरज नाही तर पळायच नाही. ओके, बघा साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार आहे. पण साहित्य क्षेत्रातला हा सरकारद्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. गव्हर्नमेंट ज्ञानपीठ आहे का? नाही. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 झाली. याच्यावर पण प्रश्न आहे बघा. साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली आहे? 1954ला. काय म्हणून? ही संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत झालेली आहे. ओके, त्यानंतर बघा मुख्यालय कुठे आहे? हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे. याच्यावर पण प्रश्न आहे. त्यानंतर प्रादेशिक कार्यालय विचारू शकतात भविष्यात. मुंबई आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, या ठिकाणी आहेत. ओके, अध्यक्ष चंद्रशेखर कबार आहेत सध्या साहित्य अकादमीचे आणि पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि कोणाला दिला जातो मित्रांनो हा साहित्य अकादमी पुरस्कार? भारतातील 24 भाषांसाठी. थोडं डीपली बघू. भारतातील 24 भाषा. मग 24 भाषा कोणत्या? जे आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या 22 भाषा. 8व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या किती? 22 भाषा प्लस इंग्रजी. मग 22 भाषेला सोडून कोणत्या 2 भाषा विचारल्या असंही विचारलं बरं का एक वेळेस. ओके,
इंग्रजी आणि राजस्थानी. बरोबर ना. बघा 22+2 हे 22+2 म्हणजे हे आहेत बघा. संविधानातील 8व्या पृष्ठात 22 भाषा आणि इंग्रजी आणि राजस्थानी. ओके, इंग्रजी आणि राजस्थानी या भाषांना काय हा पुरस्कार दिला जातो. कुठला? साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार कसे कसे आहेत? साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार बघा, मेन पुरस्कार, त्यानंतर काय बाल साहित्याचा वेगळा दिला जातो, त्यानंतर युवा साहित्याचा वेगळा दिला जातो, म्हणजे वेगवेगळे आहेत बघा. अनुवादा भाषा सन्मान वेगळा असतो. असे वेगवेगळे काय विभागून दिले जातात साहित्य अकादमी पुरस्कार. ते आपण आता साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल बघणार आहेत. तर बघा म्हणजे एवढ्या गोष्टींसाठी दिलं जाते बघा. कोणकोणतं? बघा, साहित्य अकादमी पुरस्कार रचनात्मक लिखाणासाठी, भाषा सन्मान, अनुवादासाठी, बालसाहित्यासाठी आणि युवा साहित्यासाठी. आपला वेगवेगळं लक्षात ठेवावं लागणार आहे पोरं हो, लक्षात ठेवावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मुख्य पुरस्कार बघा आता. साहित्य अकादमी पुरस्कार मुख्य पुरस्कार. तर बघा, साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार 24 भाषांसाठी दिला जातो हा पण साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार. आता एवढी पुरस्कार बघायचे आपला पाच सॉरी. एक तर मुख्य, दुसरं भाषा, तिसरा अनुवाद, चौथा बाल साहित्य, पाचवा युवा. आता साहित्य अकादमी पुरस्कार मुख्य पुरस्कार कोणाला 24 भाषांसाठी दिला जातो. 1955 पासून सुरू केलाय. 54ला जरी स्थापना झाली 55 पासून सुरू. 1,00,000 रुपये 2009 पासून. ताम्रपट सत्यजित रे यांनी तयार केलेला आहे. ओके, काही गरज नाही, फक्त काय साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार. आता बघा, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार आता साहित्य अकादमीतला मुख्य पुरस्कार जो आहे ओके बघा आता 29 भाषांसाठी मिळाला आहे. आता हा कुठला मुख्य पुरस्कार आहे? हा मुख्य भाषा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार 23 भाषामधील पुरस्कार असं विचारलं साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला तर हे उत्तर द्यायचं. आणि साहित्य अकादमीमधला भाषा पुरस्कार कोणाला मिळाला, युवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, बाल साहित्य मला असं स्पेसिफिक मेन्शन केलं की मग त्याचं उत्तर वेगळे येतील. जसं इकडे बघा आता तुम्हाला काय अनुवादासाठी इथं आलं आहे बघा. ओके, मग तसं येतील. ओके, तर बघा आता घोषणा 18 डिसेंबर, काही गरज नाही घोषणा कधी झाली वगैरे. ओके, तर आता 23 भाषामधील मग नेपाळी भाषेला मिळालं नाही, बाकी सगळ्या भाषेला मिळालेला आहे. 23 भाषांमधील पुरस्कारात 7 कविता संग्रह, 6 कथा संग्रह, काही गरज नाही कथा संग्रह वगैरे. आता बघा 2019 सालचे कायम प्रमुख भाषामधील 2019 सालचंच 25 फेब्रुवारी 2020ला जाहीर झाले. ओके, आता हे 21 मध्ये जाहीर होईल. ओके, तर बघा आता 2019 सालचे काही प्रमुख भाषामधील पुरस्कार बघू आपण. मराठी महत्त्वाचं हेच आहे बाबा मराठी. ओके, कारण आपण महाराष्ट्रामधला पेपर देतोय बरोबर. आता मराठी भाषेसाठी कुणाला मिळाला आहे? अनुराधा पाटील यांना मिळाला आहे. कुणाला? अनुराधा पाटील. मग कदाचित अजूनही हे त्यांचं कविता आहे. कुठली? कदाचित अजूनही मी काहीतरी केले असते असं म्हणत असेल त्यांनी, अनुराधा पाटील यांनी. बघा, मराठीसाठी अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कवितेसाठी मिळालेलं आहे. ओके, साहित्यकृत्यांची कोणती आहे? कदाचित अजूनही. कुणाचं? अनुराधा पाटील. मग मराठी साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जो आहे साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेमधला अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही असा मिळाला आहे. कोकणी भाषेसाठी बघा कुणाला? निलंबा खांडेकर द वर्ड्स या कवितेसाठी मिळालेला आहे. हिंदीमध्ये विचारले बरं का, बऱ्याच वेळेस जोड्याजोड्यामध्ये विचारलंय. हिंदीमध्ये नंदकिशोर आचार्य यांचा छिलते हुए अपने अपने छिलते हे भाई. बघा, आपलीच लोक आपल्यालाच लावतात डॅडॅश. ओके, तर बघा काय हिंदी लोक काय हिंदी काय नंदकिशोर आचार्य आता बघा नावच आलंय बघा हिंदी आचार्य. हिंदीमध्ये आपण म्हणतो संस्कृतमध्ये वगैरे. इंग्रजीमध्ये शशी थरूरचं अन इरा ऑफ डार्कनेस याच्यासाठी मिळालेलं आहे. आणि बंगाली चिन्मय गुहा घुमेर दर जाथेले निबंध आहे त्यांचं. आणि प्रज्ञा चक्षुषम हे संस्कृतमधलं पेना मधुसूदन यांना मिळालेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. किमान मराठी, त्यानंतर कोकणी, एक हिंदी आणि एक इंग्रजी एवढं जरी लक्षात ठेवला तरी जोड्याजोड्यामध्ये यापैकी एक जनरली येते आणि प्रश्न तुमचा सुटतो मित्रांनो. पहिलं मराठी लक्षात ठेवा. अनुराधा पाटील यांचं अजूनही कदाचित अजूनही या कवितेसाठी मिळालं आहे. कोकणी निलंबा खांडेकर यांचं द वर्ड्स या कवितेसाठी मिळालं आहे. हिंदीमध्ये नंदकिशोर आचार्य यांच्या छिलते हुए अपने आणि अन इरा
ऑफ डार्कनेस यांच्यासाठी शशी थरूरच्या, मग असंही विचारू शकतात शशी थरूर यांचं कुठलं पुस्तक आहे, कविता संग्रह वगैरे, तर त्याचं ते पण एवढी तुम्हाला 4 लक्षात ठेवावी लागतील. आता मराठी भाषेतील मागील काही पुरस्कार बघू आपण की मराठी भाषेसाठी मिळालेत. तर मागील काही पुरस्कार म्हणजे मागं काही लोकांना मिळाले ते बघू आपण. बघा 2014ला जयंत नारळीकर यांना मिळाला आहे. 2014ला जयंत नारळीकर यांना मिळालेलं आहे. 4 नगरातले माझे घर आत्मचरित्राला मिळालेलं आहे. 2015ला कोणाला मिळालं आहे, अरुण खोपकर यांना चलत चत्रव्यूह याच्यासाठी मिळाला. असं जुळाजुळामध्ये विचारतात कधी कधी, मग काय देतात 2014 नारळीकर वगैरे असे जन नारळीकर देतात, अरुण खोपकर, मग इकडे साहित्यकृती देतात जुळाजुळामध्ये, कधी पण विचारू शकतात. ओके, मग हे किमान 5-6 माहिती पाहिजे, किमान 16 पासून तरी लक्षात ठेवा. बघा 16 पासून 16, 17, 18 आणि 19 एवढे लक्षात ठेवाल. आसाराम लोमटे यांचं आलोक आहे, लघुकथा आहे यांची. ओके, आणि 17मध्ये श्रीकांत देशमुख यांचं बोलावे ते आम्ही, ही काय काव्यसंग्रह आहे. डॉक्टर मसू पाटील यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या टीकात्मक लिखाणासाठी यांना काय मिळालेलं आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2019चा अनुराधा पाटील कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी काय साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. काही मागील जे आहेत आपण जोड्याजुळामध्ये बघितले बघा, तसे जोड्याजुळामध्ये काय विचारू शकतात, ही यांची नावं लेखक देतात किंवा मग वर्ष आणि लेखक विचारतात किंवा वर्ष साहित्यकृती विचारतात किंवा लेखक साहित्यकृती असं काही विचारू शकतात. किमान 2016 पासून तरी एवढी लक्षात ठेवावी लागतील. 2016 आसाराम लोमटे आलोकसाठी, 2017मध्ये श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही काव्यसंग्रह, 2018ला डॉक्टर मसू पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध याच्यासाठी, आणि 2019ला अनुराधा पाटील कदाचित अजूनही. याच्यापैकी 2 जरी लक्षात राहिली मित्रांनो, पहिलं 16 आणि 19 लक्षात ठेवायचं. आसाराम लोमटे आलोक, ओके, आणि मधलंच एक लक्षात ठेवायचं 18ला, म्हणजे 19 आणि 18 जरी लक्षात ठेवलं तरी मसू पाटील सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध, ओके, याच्यासाठी मिळालेला आहे. आता त्यानंतर आपण भाषा सन्मान बघू. भाषा सन्मान अभिजात आणि मध्ययुगीन काय साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या लेखक व अभ्यासकांना हा पुरस्कार दिला जातो. 1996 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. कुठल्या भाषा सन्मानाची, ओके. तर भाषा सन्मान बघा, लेखक अभ्यासकांना हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात 1996 मध्ये. दरवर्षी वेगवेगळ्या भाषेतील सामान्य 3 ते 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. कुठला भाषा सन्मान पुरस्कार. बघा आता आपण एक बघितलाय मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार. आता भाषा सन्मान पुरस्कार. भाषा सन्मान पुरस्कार बघा, तर 2018चे पुरस्कार 2019 मध्ये वितरणच केलं नाही म्हणून 2018चं बघावं लागलं आपल्याला. गजेंद्रनाथ दास यांना शास्त्रीय व मध्ययुगीन साहित्यासाठी पूर्व विभागातून मिळालं आहे. आणि शैलजा बापट यांना शास्त्रीय व मध्ययुगीन साहित्य पश्चिम विभागातून मिळालं आहे. आणि श्रीकृष्ण त्रिवेदी, ओके, आणि श्रीमती शमीम शर्मा यांना हरियाणवी यांना एकत्र मिळालेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा भाषा सन्मान कोणाकोणाला मिळाला असं जर विचारलं, गजेंद्रनाथ दास, शैलजा बापट, हरिकृष्ण त्रिवेदी आणि श्रीमती शमीम शर्मा यांना भाषा सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. भाषा सन्मान पुरस्कार, ओके, असंही विचारू शकतात. भाषा सन्मान जनरली भाषा सन्मानपेक्षा बाल साहित्य आणि युवा साहित्यावर जास्त प्रश्न विचारतात किंवा मुख्य साहित्य 90% प्रश्न साहित्यावर जर विचारणार असले 10 प्रश्न तर त्यापैकी 7 प्रश्न तर आपले मुख्य साहित्यावर जे आपण अगोदर बघितलंय. ओके, बाकी मग इकडे विचारतात. अनुवादासाठी पुरस्कार. आता अनुवादासाठी दरवर्षी 24 भाषांमधील उत्कृष्ट अनुवादासाठी दिला जातो. 1989 पासून दिला जातो बघा. ओके, तर 50,000 रुपये व सन्मानचित्र आहे. 2019चा पुरस्कार मराठी भाषा सई परांजपे कोणाला मिळालाय? सई परांजपे. आता हा 2018ला 2019 मध्ये दिलाच नाही. जनरली गजेंद्र दास वगैरे असं लक्षात ठेवा नॉर्मली. ओके, शैलजा बापट या 2 लक्षात ठेवला तरी तुमचा प्रश्न सुटतो भाषा सन्मानवरला. ओके, अनुवादासाठी बघा साहित्यामध्ये अनुवादासाठी कोणाला मिळाला? 2019चा अनुवाद म्हणून कुणाच तरी पुस्तक अनुवाद करायला पाहिजे. ओके, तर बघा आता 2019चा अनुवादाचा पुरस्कार मराठी भाषाचा. ओके, मराठी भाषेमध्ये सई परांजपे. सई परांजपेनं काय केलंय? कुणाचं पुस्तक मराठी भाषेमध्ये अनुवाद केले बघा. मराठी भाषेमध्ये अनुवाद केलेलं पाहिजे. कोणतं बघा? नसरुद्दीन शहा यांचं अँड देन वन डे या पुस्तकाचा अनुवाद केले. या इंग्रजी पुस्तकाच्या आणि मग एक दिवस या मराठी अनुवादासाठी सई परांजपे यांना काय मिळालेला आहे? अनुवादासाठीचा पुरस्कार 2019चा अनुवादासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? सई परांजपे यांना. सई परांजपे हे महत्त्वाचं आहे. सई परांजपे. ओके,
तर बघा 2018चा पुरस्कार कोणाला मिळाला? प्रफुल्ल शिलेदार यांना मिळालाय. प्रफुल्ल शिलेदार हिंदी कवी ज्ञानेंद्र पतीच्या संशयात्मा या कविता संग्रहाच्या मराठी अनुवादासाठी मिळालाय. प्रफुल्ल शिलेदार यांना. प्रफुल्ल शिलेदार यांना संशयात्मा हे कुणाचं पुस्तक आहे? हिंदी कवी आहे ज्ञानेंद्र पती. म्हणजे जास्त ज्ञान होता त्याला आणि त्याचा देव म्हणजे काय होता? नवरा होता. ज्ञानेंद्र पती संशयाचा आत्मा या पुस्तकाचं या कविता संग्रहाचा मराठी अनुवादासाठी प्रफुल्ल शिलेदार म्हणजे 2018ला अनुवादाचा कोणाला मिळालाय? प्रफुल्ल शिलेदार. आणि 2019चा अनुवादाचा पुरस्कार कोणाला मिळालाय? सई परांजपेनं कुणाच्या पुस्तकाचा अनुवाद केलाय? नसरुद्दीन शहाचं पुस्तक कोणतं आहे? नसरुद्दीन शहाचं अँड देन वन डे. मग त्याचं मराठी अनुवाद तिनं काय केलंय सई परांजपेनं? आणि मग एक दिवस. काय? आणि मग एक दिवस असं केले. आणि मग एक दिवस असं केलेलं आहे. मग याच्या पुढं आता चौथा बाल साहित्य पुरस्कार बघू मित्रांनो. कळलं का? बघा पोरो, मी सांगतोय ते सगळं लक्षात ठेवा. बाल साहित्य पुरस्कार. आता बाल साहित्य पुरस्कार बघा दरवर्षी सर्व 24 भाषांमधील साहित्यिकास दिला जातो. 50,000 रुपये. बघा जनरल तेच आहे सगळ्यांना 50,000 रुपये वगैरे. आता हे महत्त्वाचं आहे. 19चा पुरस्कार मराठी भाषेसाठी कोणाला मिळाला? सलीम सरदार मुल्ला. जंगल खजिन्याचा शोध. कायासाठी मिळालाय? जंगल खजिन्याचा शोध याच्यासाठी मिळालाय. जंगल खजिन्याचा शोध याच्यासाठी काय मिळालाय? मराठी भाषेचा. असं विचारतात बघा जनरली. 2019चा मराठी भाषेचा काय बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय? मग सलीम सरदार मुल्ला याला मिळालाय. सलीम सरदार मुल्ला याला मिळालाय. कशाचा आहे? बाल साहित्य पुरस्कार आहे. बाल साहित्य पुरस्कार. आता आपण अनुवादाचा कुणाला बघितलाय? सई परांजपेला मिळाला अनुवादाचा. गजेंद्रला कुठला मिळालाय? भाषा सन्मान पुरस्कार मिळालाय. त्यानंतर अनुराधा पाटील यांना मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. ओके. आणि आता हा काय हे बघतोय ते कोणता आहे? बालसाहित्य पुरस्कार आहे. बालसाहित्य पुरस्कार कोकणी भाषेसाठी कोणाला मिळालाय? राजश्री बांदोडकर. चिटूकल्या चिकूचे विशाल विश्व या त्यांच्या पुस्तकाला चिटूकल्या चिकूचे विशाल विश्व असं राजश्री बांदोडकर यांना काय मिळालाय? बालसाहित्य पुरस्कार मिळालाय. मराठी भाषेसाठी सलीम सरदार मुल्ला याला मराठीसाठी बालसाहित्य पुरस्कार जंगल खजिन्याचा शोध याच्यासाठी मिळालाय. जंगल खजिन्याचा शोध. ओके. तर बघा त्यानंतर समोर बघा मराठी भाषेसाठी सलीम सरदार मुल्ला याला जंगल खजिन्याचा शोध. कोकणी भाषेसाठी राजश्री बांदोडकर यांना काय मिळालेलं आहे? तर बघा चिटूकल्या चिकूचे विशाल विश्व या पुस्तकासाठी मिळालेलं आहे. इंग्रजी भाषेसाठी देविका करियप्पा इंडिया थ्रो काय ॲक्रोलॉजी एक्सवेटिंग हिस्ट्री. बघा आता हिंदी भाषेसाठी गोविंद शर्मा यांना काचुकी टोपी असं मिळाले. ओके. ते जनरल नाही. जनरली मराठी भाषेसाठी लक्षात ठेवा. सलीम सरदार मुल्ला याला काय मिळालं आहे? बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. त्यानंतर बघा युवा पुरस्कार बघू आपण. ओके. आता युवा पुरस्कार बघा. युवा पुरस्कार 35 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या साहित्यिकांना युवा म्हणतात. 35 वर्षापेक्षा कमी म्हणजे आपण सगळे युवा आहात. 35 वर्षच्या खालचेला सगळ्याला युवा म्हणतोय हा पुरस्कार. ओके. 35 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या साहित्यिकांना युवा पुरस्कार काय दिला जातो. त्यानंतर सर्व 24 सगळ्यांना 24 भाषेला आहेत. 22+2. ओके. स्वरूप 50,000 आहे सगळ्यालाच. ओके. तर बघा आता 2019चा युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? यावर्षी मैथिली भाषेसाठी दिला गेला नाही. ओके. म्हणजे याचा 23 भाषेला मिळाला आहे. बघा मराठी भाषेसाठी युवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? कवी सुशील कुमार शिंदे आपले मंत्री नाहीत. कवी सुशील कुमार शिंदे कोणते आहेत माहीत नाही. बघा कविता बघा कुठला आहे? शहर आत्महत्या करायचं म्हणतंय. कुठला आहे मग हे? कविता कोणती आहे त्यांची? शहर आत्महत्या करायचं म्हणतंय. हे कुणाचं आहे? सुशील कुमार शिंदे यांचं शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या मराठी भाषेसाठी काय कुठला मराठी भाषेसाठी काय युवा पुरस्कार मिळालेला आहे. कोकणी भाषेसाठी हेमंत अझ्झा यांना कथाकार लघुकथेसाठी मिळाला. इंग्रजी नऊज सोळंकी यांना मिळालेला आहे. आणि हिंदी भाषेसाठी अनुज लुगुन. पण एवढं लक्षात ठेवा मराठी भाषेसाठी युवा पुरस्कार कवी सुशील कुमार शिंदे यांना मिळालेला आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा लक्षात ठेवा मित्रांनो.
तर मुख्य पुरस्कार जो आहे 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार तो अनुराधा पाटील यांना मराठी भाषेसाठी कदाचित अजूनही याच्यासाठी मिळाला आहे. कोकणी भाषेसाठी मुख्य पुरस्कार जो आहे निलंबा खांडेकर, मुख्य पुरस्कारच लक्षात ठेवा जास्त लोकांचं, बाकी सगळं मराठी लक्षात ठेवला तरी चालते. मराठी अनुराधा पाटील कदाचित अजूनही याच्यासाठी मिळाला आहे. कोकणी भाषेसाठी निलंबा खांडेकर यांना द वर्ड्स याच्यासाठी मिळाला आहे. हिंदी नंदकिशोर आचार्य यांना छिलते हुए अपने यासाठी मिळालेलं आहे 2019चा. ओके. इंग्रजी शशी थरूर यांचा अन इरा ऑफ डार्कनेससाठी मिळालेलं आहे. आणि बंगाली चिन्मय गुहा यांना घुमेर दर्जा थेले या निबंधासाठी मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. जोड्याजुळामध्ये येऊ शकतंय. आणि मराठी भाषेतलं मागील काही साहित्य अकादमी पुरस्कार महत्त्वाचे. 2016मध्ये आसाराम लोमटे यांना आलोक या लघुकथासाठी मिळालेलं आहे. 2017मध्ये श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही यासाठी मिळालेलं आहे. आणि 2018ला डॉक्टर मसू पाटील यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध यासाठी मिळालेला आहे. आणि 2019ला अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी मिळालेला आहे. आणि भाषा सन्मान पुरस्कार लक्षात घ्या गजेंद्रनाथ दास आणि शैलजा बापट यांना मिळालेला आहे. अनुवादासाठी पुरस्कार 2019चा सई परांजपे यांना मिळालेला आहे. ते नजरुद्दीन शहा यांच्या अँड देन वन डे या पुस्तकाचं आणि मग एक दिवस अशा नावाने त्यांनी काय केलेलं आहे, अनुवादित केलेलं आहे. कोणी सई परांजपे यांना अनुवादासाठी पुरस्कार मिळालेला आहे 2019चा. आणि 2018चा अनुवादाचा पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा बालसाहित्य पुरस्कार जर म्हणलात तर बालसाहित्य 19चा मराठी भाषेसाठी सलीम सरदार मुल्ला या जंगल खजिनाचा शोध यासाठी मिळालेला आहे. आणि कोकणी भाषेसाठी बालसाहित्य पुरस्कार राजश्री बांदोडकर यांना मिळालेला आहे. आणि युवा पुरस्कार 35 वर्षापेक्षा कमी वयाचा असणाऱ्याला मिळतो, तो मराठी भाषेसाठी कवी सुशील कुमार शिंदे यांना मिळालेला आहे. कोकणी भाषेसाठी हेमंत अझा यांना मिळालेला आहे. आणि इंग्रजी भाषेसाठी नऊज सोळंकी यांना मिळालेला आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका मित्रांनो. आणि त्यानंतर आपण काय थोडे छोटे छोटे पुरस्कार आहेत ते बघून घेऊ. बघा विदा करंदीकर पुरस्कार, विदा करंदीकर पुरस्कार विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास मिळाला जातो. महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जाते 2010 पासून. तर 2020चा विजेता अनुराधा पाटीलच आहेत. जे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे तेच अनुराधा पाटील या विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांनाच मिळालेले आहे. 2019चं महेश एल कुंचवार हे आहेत. ओके. त्यानंतर मूर्तिदेवी पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ समितीद्वारे दिला जातो. ओके. ह्या पुरस्काराची स्थापना 1961ला केलेली आहे. मूर्तिदेवी पुरस्काराबद्दल बघा 2019ला विश्वनाथ तिवारी यांना मिळालेला आहे. कुठला मूर्तिदेवी पुरस्कार. नॉर्मल लक्षात ठेवा. हे बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो विदा करंदीकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे, अनुराधा पाटील 2020ला. आणि 2019ला विदा करंदीकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तो महेश एलकुंजवार यांना मिळाला आहे. मूर्तिदेवी पुरस्कार कोणाला मिळाला 2019ला, विश्वनाथ तिवारी यांना मिळाला. विश्वनाथ तिवारी एवढं लक्षात ठेवला तरी चालते. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे 2019चा मधुकर रामदास जोशी यांना मिळाला आहे. 2019चा विजेता मधुकर रामदास जोशी संत तुकाराम महाराज यांच्या 1000 पानाच्या गाथेचं संपादन केले म्हणून संत ज्ञानोबा तुकाराम. एक वेळेस प्रश्न आलता ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारावर म्हणून सांगतोय बरं का, नाही तर सांगितलं नसतं. ओके. 2020चा विजेता ह.ब.प. ओके बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना 2020चा काय ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जो आहे काय लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जो आहे सुरुवात 2009ला झालेली आहे. केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जातो. 2020चा संजय गुप्ता यांना मिळाला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार. आणि 2019चा सिद्धार्थ वरदराजन या संपादक जे आहेत द वायर याचे, तर त्यांना मिळालेले आहे. ते काय एवढं महत्त्वाचं नाही, नॉर्मल लक्षात ठेवू शकता. आबेल पुरस्कार. आता बघा गणितातलं नोबेल म्हणून ओळखलं जाते. कशाला? आबेल पुरस्कार. आबेल. ओके. गणिततज्ञ निल्स हेनरिक आबेल यांच्या स्मरणार्थ हे दिलं जातं आहे. आणि गणितशास्त्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल 2003 पासून हा पुरस्कार दिला जातो. कधीपासून? 2003 पासून लक्षात ठेवा. आणि गणितातील नोबेल समजलं जातं या पुरस्काराला. ओके. बघा 2020चे विजेते कोण कोण आहेत, तर 2020चे विजेते हिलेल फर्स्टेनबर्ग अमेरिकी इस्रायली हे आहेत. ओके. हिब्रू विद्यापीठामध्ये आहेत. ग्रेगरी मार्गविलिस हे दोघं आहेत 2020चे विजेते. कोण कोण आहेत? हिलेल आणि ग्रेगरी. ओके. आबेल पुरस्कार. आबेल हे गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जाते. तर हे 2020चे विजेते कोण कोण आहेत, तर हिलेल एक आहे, फर्स्टेनबर्ग आणि अमेरिकी आहेत. ओके. अमेरिकी इस्रायली आहेत. ग्रेगरी मार्गविल्स एक आहेत, रशियन अमेरिकन. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत ह्या ग्रेगरी. 2019चे विजेते कॅरेन उलेनबेक हे आहेत अमेरिकन. ओके. तर यांना मिळालेलं आहे. तर ऑस्कर पुरस्काराबद्दल आपल्याला तर ऑस्कर पुरस्कार असेल, ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे
ऑस्कर दादासाहेब फाळके पुरस्कार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू मित्रांनो. तर आता आपण ऑस्कर आणि दुसरं कुठला राहिले आहे दादासाहेब फाळके आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार राहिले आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि शिवछत्रपती पुरस्कार असेल किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल हे बघणार आहेत. तर याच्या पलीकडे मित्रांनो आता या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला कुठलाही पुरस्कार राहणार नाही. तर एवढी जरी पुरस्कार केला तरी त्याच्या बाहेर तुमचा कुठलाही प्रश्न जाणार नाही याची शाश्वती मी देतो. धन्यवाद मित्रांनो.